सलामीची जोडी एका बाजूला अर्जुन कदम आहे तर दुसऱ्या बाजूला महेश कदम. सलामीची जोडी पाहायला मिळते श्री गणेश इलेव्हन मांगडेवाडी या संघाकडून. तर बॉलिंग ट्रॅक वरती एक युवा गोलंदाज अष्टविनायक इलेव्हन मुट्टलवाडी या संघाकडून प्रथम क्रमांकाचं महत्वपूर्ण फर्स्ट ओव्हर, जे महत्वाचं निर्णायक षटक म्हणून ओळखलं जातं, डिसायडर ओव्हर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, ते षटक घेऊन येतो ओमकार. स्ट्रायकिंग एंडला अर्जुन. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं कशा पद्धतीने आपण पाहतोय. डीप पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन यावेळेस आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. तर एस लेग अंपायर पाठवा, एस राहुल चव्हाण सर लेग अंपायर आहेत. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास हर्षद लोकरे सर आणि राहुल चव्हाण सरांचा राहिला आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. येस टेक्निकल स्कोरिंगची धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय शुभम शेलार. आणि पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला स्कोरिंगची भूमिका सांभाळताना आर्यन मत्रे पाहायला मिळेल. तर मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल राऊंड द विकेट, फुल टॉस चेंडू. अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाही. लोवर फुल टॉस, पुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने. यावेळी 4 धावा. पहिलाच बॉल, 4 धावा. यावेळेस पहा बॅक टू बॅक बिग हिट्स. पहिल्यांदा 4, त्यानंतर 6. एक चेंडूवरती चौकार तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूवरती 500चा स्ट्राईक रेट. यावेळेस मात्र 10 धावा. यावेळी समीस टायमिंग स्ट्रोक. ही कॅच पकडणं खूप महत्वपूर्ण. विकेट मिळाली नाही, कॅच ड्रॉप. कमबॅक गोलंदाजाने करून दिलं होतं, परंतु कमबॅक करत असताना कॅचिंग पोझिशन रॉंग पाहायला मिळाली. चुकीची झेल पकडण्याची पद्धत आणि त्याच्यामुळेच पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप. आणि त्यानंतर एक धाव. पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट, त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11. आणि पाहायला गेलं तर पहिला बॉल फेस करेल महेश. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला नाहीये, व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड पुढे सरकलाय. डेड बॉल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक व्हाईट्स. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो.
एक षटकार एक चौकार आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. यावेळेस लिडिंग एज लागले जरूर, परंतु पहा एक डिक्लेअर ही चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. सागरकडून चुकी होते. त्याला वाटला बॉल स्टॉप होईल, परंतु बॉल स्टॉप झाला नाही आणि तिथे डॉट बॉल मिळाला असता तिथे मात्र एक सिंगल मिळाली. डिक्लेअर आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक खेळाय, परंतु एकच डिक्लेअर पुन्हा एकदा मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या शेवटचा चेंडू. नो बॉल आहे. नो +1 या 2 धाबा, 17 धाबा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पूर्णपणे झेल पकडण्यासाठी संपूर्ण आत्मविश्वासाने गेला होता, परंतु स्लाइड कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो आणि या चुका होताना पाहायला मिळतात. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीत, जिथे मात्र या अतिरिक्त धाबा मात्र येत आहेत. या चेंडूवरती धाबा पंच 3. 3 धाबांनी धावसंख्येत बदल होतोय. 20 या आकड्यावरती पहिलं षटक समाप्तीनंतर 20 धाबा. जर कॅच पकडली असती तर इथून पुढे धावा कमी झाल्या असत्या, परंतु पाहिलं गेलं तर अतिरिक्त धाबा आल्या त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 20 धाबा. कॅच ड्रॉप कुठेतरी होताना पाहायला मिळाले. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. सागर चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती पडते. सागरने मात्र स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि गोलंदाजीसाठी आलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 2 चुकांमुळे कॅचेस ड्रॉप झाल्या. धाबा मात्र येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर स्वतःवरती जबाबदारी घेतली, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी टाकले, पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. पहिला बॉल सुरुवात मात्र चांगली केली. या बैस लिडिंग एज कॅच पकडली जाते. ओमकार मात्र चुकी करत नाही. त्याच्या गोलंदाजीमध्ये चुका केल्या दोन्ही खेळाडूंनी, परंतु त्याने क्षेत्ररक्षण करत असताना चुकी मात्र केली नाही आणि त्याच रूपांतर विकेट मात्र मिळतंय. विजय कदम आता मात्र नवीन बॅटर येतोय. महेश कदम बाद झाल्यानंतर छोटा बंधू बाद झाल्यानंतर मोठा बंधू येताना पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती. नक्कीच पाहायला गेलं तर भारतीय संघामध्ये युसुफ पठाण आणि इरफान पठाण, ऑस्ट्रेलियन संघामध्ये पाहायला गेलं तर शॉन मार्श, मिचेल मार्श आणि नक्कीच भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या आपल्याला पाहायला मिळत. तसेच दोन्ही बंधू आज मात्र पाहायला गेलं तर एक बंधू खेळपट्टीच्या आत तर एक बंधू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. महेश बाहेर तर विजय आत. फलंदाज बाद. रिप्ले टेलिकास्ट पहा. काय सुंदर असा खेळ. चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीचा खेळ होतोय. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन ऑफसाइडच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट मध्ये, परंतु चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा. फलंदाज विजय कदमला गोलंदाज सागर चांगला शिकवून जातोय धडा. यावेळेस मात्र कडा आणि धडा याचं समीकरण पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण फलंदाज परतीचा प्रवास पहिल्या चेंडू नंतर करताना पाहायला मिळतोय.
जसा आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन बॅटर सौरभ येताना पाहायला मिळतोय. सौरभ शेलार यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक अक्षय सलते फेकी करेपर्यंत कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. आणि यावेळेस एका धाबीने स्कोर बोर्ड पुढे सरकेल. धावसंख्या 21. येस पुन्हा एकदा एक चेंडू 22 धाबा. येस पुढील चेंडू या बेस लिडिंग एज पुन्हा एकदा बैठा फटका. पाहायला गेलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल येते. एका सिंगलने ओव्हर द कीपर हेड ओमकारच्या डोक्यावरून चेंडू एक सिंगल देऊन जाईल. धावसंख्येत 2 षटक समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. यावेळेस नो बॉल आहे. फीटचा चेंडू. चोवीस धावा. यावेळेस देखील पूर्णपणे पाहायला गेलं तर थ्रो करतो की काय गोलंदाज. यावेळेस मात्र पहा नो+1 बायच्या स्वरूपातील एक धाव. थोडीशी चुकी होते, परंतु चांगला प्रयत्न म्हणावा लागेल यष्टीरक्षकाचा, कारण की अर्जुन कदमला बाद करण्यासाठी फेकी केली, रिस्क घेतली होती. आणि त्यानंतर धावसंख्या 26. अजून देखील एक बॉल झाला नाही. फ्री हिटचा चेंडू आता असेल. 6 चेंडू कशा पद्धतीचे खेळले जातील. शेवटचं षटक. फुलटॉस चेंडू, फुलरलेनचा चेंडू पूर्णपणे अर्जुन कदमचा आवडता चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूवरती पूर्णपणे फ्लिक ऑफ द रिस्ट. परंतु यावेळेस षटकाराला आता मात्र कमबॅक अशा पद्धतीने. पहिल्या चेंडूवरती 9 धावा आलेत. दोन चेंडूवरती 2 मोठे फटके यावेळेस देऊन जात आहेत झटके, कारण की अर्जुन कदम यावेळेस पूर्णपणे सेट झाला या खेळपट्टीवरती. नक्कीच ज्याने कॅच ड्रॉप केली होती याच खेळाडूची त्याच खेळाडूवरती प्रहार केले जात आहेत. किती महागडं ठरतंय हे षटक, किती महागड्या ठरतायत या धावा, कारण की कॅचेस ड्रॉप द मॅचेस इक्वेशन पाहायला मिळतं. कॅच पकडा मॅच पकडा. इथे मात्र कॅच सोडली आणि त्यानंतर मॅच सोडताना पाहायला मिळते.
यावेळेस वाईट बॉल. फ्लिक केला जातो यावेळेस. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने जाण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ मात्र होते. 41. यावेळेस फटका खेळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स कलेक्ट केला जातो ओमकार कडून. फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. षटकार त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 चेंडूवरती डबल्स. या षटकामध्ये पूर्ण धाबा मात्र किती आलेत? एक्स्ट्रा 5 धावा. आतापर्यंत 21 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. डेड बॉल. 4 बॉल झालेत आतापर्यंत. 43 धावा. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय. कॅच साठी जाणं महत्वाचं आहे, परंतु गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. या 4 धाबा. कॅच ड्रॉप झाल्यानंतर किती धाबा आलेत पहा. 2 षटकार, परत 1 चौकार आणि त्यानंतर 2 डबल्स. 9 चेंडू 32 धावांवरती खेळतोय. शेवटचा बॉल. धावसंख्या 47. यावेळेस पहा 10 चेंडू 38 धावांची खेळी पाहायला मिळते. आणि षटकारानंतर 53 धावा, 54 धावांचं लक्ष. 18च्या सरासरीने धावसंख्या बनवायची. 18 चेंडू आणि 54 धावा. येस हर्षद लोकरे, तुम्हाला स्पर्धा संपल्यानंतर 50-60 बॉल टाकण्यात येतील. त्यानंतर पुढील होणारी मॅच आजच्या दिवसातील सूर्योदय नाणेल विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलतेवाडी. त्रिमूर्ती सलतेवाडी विरुद्ध सूर्योदय नाणेल. चला या.
येस सूर्योदय नाणेल विन टू टॉस हा निर्णय कळवायचा आहे आपला. पुढील होणारा मॅच सूर्योदय नाणेल विरुद्ध त्रिमूर्ती सलतेवाडी अशी मॅच. सलामीची जोडी या खेळपट्टीवरती. एका बाजूला सागर आहे तर दुसऱ्या बाजूला गोपी दादा. तर बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ शेलार ओव्हर द राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पहिलाच बॉल मोठा फटका खेळाय. चेंडू खाली शेवटपर्यंत नजर ठेवले परंतु थोडासा कमी पडतो. रनिंग कॅच करत असताना पाहायला गेलं तर चुकी होते अर्जुन कदम कडून देखील बेल्स रिमूव्ह करत असताना. या चेंडूवरती धाव मात्र एक येताना पाहायला मिळते. सिंगल आले. येस नो वेट हो नाही थांब याच्यामध्ये थांबला खेळ जिथे मात्र एकच धाव या खेळपट्टीवरती येते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवतायत पोहोचवतायत. व्हाईट बॉलचा इशारा कळवण्यात येतोय त्यानंतर धावसंख्या पुढे सरकते. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक वन बाउन्स टू बाउन्स साठी येतोय. फेकी करेपर्यंत कुठेतरी पडतोय उठतोय पुन्हा एकदा आणि त्यानंतर फेकी होईपर्यंत स्कोरबोर्ड वरती धावा मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या 3 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक व्हाईट बॉल 2 सिंगल्स. या बैस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पडते. कंट्रोल या गोलंदाजाकडे पाहायला मिळतं. सलामीचा गोलंदाज आहे. कोणत्याही गोलंदाजी षटकामध्ये हा गोलंदाज हाताळू शकतो गोलंदाजी करत असताना, कारण की या गोलंदाजाने आतापर्यंत खूप मोठे सामने विजयी केलेत. परंतु दुसऱ्या बाजूला सागरला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. कोणत्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट बॅट स्विंग होते बॅट आणि परंतु वाईट बॉल आहे. 2 वाईटने सुरुवात. मात्र पाहिलं गेलं तर धावसंख्या कमी आहे परंतु 2 अतिरिक्त धाव संख्या आणि एक निर्धाव चेंडू 2 सिंगल्स. धावसंख्या 4. येस स्पीडअप करायचं आहे. यावेळेस फक्त चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू खूप हवेत आहे. काच ड्रॉप होते. 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला. फेकी डायरेक्ट केले फेकेपर्यंत. यावेळेस पहा चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त चेंडूला स्टंपच्या दिशेने फेकले आणि त्यानंतर मिडल स्टंप थर्ड स्टंप पाहायला गेलं तर लेग स्टंप उडाली आणि बेल्स रिमूव्ह झाल्यानंतर फलंदाज बाद होतोय. फक्त सहज फेकी केली आणि त्यानंतर त्या फेकीमध्ये फलंदाज रनआउट होताना पाहायला मिळतो. यावेळी चुकी होते आणि त्यानंतर दुखी होऊन खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. OUT आउट. ओरिजिनल अनबिलिव्हेबल टाइम. येस 12th मॅन अष्टविनायक मुट्टलवाडी संघाचा सागर आपण या. आता तुमची बॅटिंग आहे. एक खेळाडू तुम्ही नक्कीच पाठवू शकता. स्वतः तू बाद झालाय तू ये. टॉस कोण जिंकले? जिंकले बॅटिंग घेतले तुम्ही.
यावेळेस लिडिंग एज लागते की काय, परंतु यावेळेस पहा पूर्णपणे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. यावेळेस पूर्णपणे मिस टायमिंग स्ट्रोक झाला. यावेळी चेंडू खूप वेळ हवेत आहे. सूरज खेळपट्टीच्या बाहेर जाईल की काय, परंतु वन बाउंड चेंडू. विजय यावेळेस पहा फेकी करतोय. बॅकअपला दीपक आहे, नाहीतर एक अतिरिक्त धाव मिळाली असती, परंतु या 2 धावेने धावसंख्या 2 फुटी सरकते 7 या आकड्यावरती. आणि पाहायला गेलं तर या 7 धावा धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा होतोय शेवट 7 धावा आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहेत 54 धावांचं समीकरण असताना 7 धाबा बनले. 47 धाबांची गरज, 12 चेंडू 47 धाबा. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार 6 चौकार आणि 8 षटकार आणि पाहिलं गेलं तर 12 चौकार मारावे लागतील. तर विनंती असेल गोलंदाजीसाठी पाहिलं गेलं तर विजय कदम. वाईट +1 या धाबा पाहायला मिळत आहेत. येस पंच 2 धाबा. धावसंख्या 9. चांगली गोलंदाजी, विजयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र पूर्ण केले. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सिंगल आली. काय गोलंदाजी, काय गोलंदाज आहे, काय अचूकता पाहायला मिळाले. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावले आणि त्यानंतर पाहिला गेलं तर स्कोर बोर्ड स्थिरावताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने जरूर खेळायचे. चेंडूखाली सूरज मोठा फटका खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी चुका करतोय. तोपर्यंत मिसफिल्ड झाल्यानंतर धावा घेण्याचा प्रयत्न 2 झालाय. 2 धावा पूर्ण आरामामध्ये घेण्यात आलेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एक गडी बाद 11 धावा. 12 धावा झाल्या तर पहा डॉट बॉल आहे हा. 2 धावा आलेत म्हणजेच 12 धावा धावपलकावरती लावण्यात आले. त्यानंतर डॉट बॉल. आतापर्यंतचा खेळ 4 चेंडूंचा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जाईल. हा षटकार येतोय. शेवटच्या क्षणी मात्र षटक समाप्त होताना पाहायला मिळतं यावेळेस. जिथे मात्र पहा धावसंख्या 18 धावा. बागफुटला जाऊन स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. एक सिंगल. बारक्यानं 22 दिल्या, अमितनं 3.
त्याला मी विचारलं सूरजच्या बॅट मधून बॅट स्विंग झाले. चांगला खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अनिल गोलंदाजीसाठी. धावसंख्येत वाढ मात्र झाले. 25 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. सध्याच्या स्थितीची धावसंख्या 25 आहे आणि मोठा आकडा पार करायचा आहे. या वेळेस देखील चांगला स्ट्रोक. जे फटके सुरुवातीपासून यायला हवे होते ते मात्र शेवटच्या षटकामध्ये येत आहेत आणि धावसंख्या 31 या आकड्यावरती. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज मागटा ठरतोय थोडासा. चेंडूला सोडून दिले जाते. वाईट बॉल. धावसंख्या 32. अजून देखील 54 धावांचं लक्ष आहे. 32 धावा झालेत आणि 3 चेंडू 22 धावा. अजून देखील मॅच येऊ शकते का? 3 षटकार आले तर कुठेतरी 4 धावा कमी पडतील. परंतु संघर्ष काय चांगला राहिला या खेळाडूचा. यावेळेस 6 धावा. षटकार 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चौकार आहे तर यस 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे मॅच बनवले या खेळाडूने. फक्त 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या येणं महत्वपूर्ण होतं. परंतु काय चांगला खेळ केलाय. वन साइड वन हँडेडली एक हाती घेऊन गेला आपल्या संघाला विजयाच्या दिशेने. परंतु कुठेतरी कमी पडेल का की गोलंदाज काहीतरी वेगळी चुकी करेल. सूरज त्याचा फायदा उचलेल आणि त्यानंतर मात्र फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका खेळाय जरूर. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होईल का? एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळते. फेकी केली जाते. सौरभ शेला स्ट्रायकिंग एंडला मात्र पोहोचेल क्षेत्र फलंदाज तोपर्यंत विकेट किपिंग एंडला फेकी झाले. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. 1 चेंडू 16 धावेंची गरज. 1 चेंडू 16. यावेळेस चांगली गोलंदाजी. षटक समाप्ती. यावेळेस मात्र 15 धावांनी विजय. जावा लवकर चालू करा. टाइमपास करून board झाले.
तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. एका बाजूला सुभाष तर पाहायला मिळतोय